वंदनीय बाळासाहेब ठाकरे व मातोश्री आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे, माननीय आदित्य ठाकरे यांचा निष्ठावंत मावळा माननीय पुरुषोत्तम बर्डे साहेब यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा। शुभेच्छुक निष्ठावंत शिवसैनिक निरंजन बद्दून। भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी 1 मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ, मनपा सोलापूर तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यालयीन दिरंगाईमुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी यासारख्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील पूनम गेट येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। सदरचे आमरण उपोषणास बालाजी लोकरे, विनायक बिराजदार, सागर दुर्गी, अमर पवार व नागनाथ गिराम, सौ सपना मोरे, सौ सुजाता बैसे आदी शिक्षक बसले असून संस्थेतील इतर 34 शिक्षक हे चक्री उपोषण करणार आहेत। अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या टिम्म कारभारामुळे शिक्षकांचे कुटुंब देशोधडीला लागत आहे। याच प्रकारची कार्यालयीन उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेली आहे। अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या टिम्म कारभारामुळे शिक्षकांचे कुटुंब देशोधडीला लागत आहेत। याच प्रकारची कार्यालयीन उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेली आहे। वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या टेबलावरून पायली अल्ल्या जात नाहीत। अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्त्यामुळे शिक्षकांना आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। गेल्या 1 वर्षापासून मी कन्या प्रशालेमध्ये शिकवत असून आम्ही प्रामाणिकपणे आमचं ज्ञानार्जनाचं काम आम्ही करत आहोत। त्या ज्ञानार्जनाच्या कामामध्ये आम्ही थोडं पण त्यामध्ये हलगर्जीपणा केलेला नाही। आम्ही आमचं काम व्यवस्थितपणे करत आहोत। पण आम्ही आमचं जे काही मान्यतेचा प्रस्ताव आहे आम्ही माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवून 6 महिने झालं, पण त्यावर थोडी पण कार्यवाही झाली नाही। त्याच्यावर माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणती पण त्यांनी आम्ही एवढं पाठपुरावा करून पण त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी सही केलेली नाही। आम्ही प्रामाणिकपणे काम करून पण आमच्यावर हा म्हणजे शिक्षण व्यवस्थेने एवढा मोठा अन्यायच आहे। आम्ही विना वेतन काम करत आहोत। आम्ही कामामध्ये कुठलं पण कमी केलं नाही, पण आम्हाला शासनानं आमच्याकडं लक्ष द्यावं आणि मी आणि आमच्या सोबत 4 सहकारी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला शासनानं इच्छामरणाची परवानगी द्यावी। आम्ही आमचा जीव आम्ही इथंच देऊ, नाहीतर आमचं पुढे शासनाने काहीतरी विचार करावा हे शासन दरबारी आमचं मागणं आहे। पद्मशाली शिक्षण संस्थेने आज 1 मे कामगार दिन या दिनानिमित्त किंवा या दिनांचं औचित्य साधून आज आमच्या कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी, शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी हे आजचं आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषणला भाग पाडणारे आजचे प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात आमचं हे आजचं आमरण उपोषण आहे। 1 ऑगस्ट 2022 या दिवशी आमची शासनाच्या नियमाला अनुसरून शिक्षक म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। त्याप्रमाणे त्याची शिक्षक मान्यता देखील आम्हाला मिळालेली आहे। शिक्षक मान्यता मिळून आज जवळजवळ 1.5 वर्ष होत आलेत, पण या 1.5 वर्षात प्रयत्न करूनही शिक्षक उपसंचालक कार्यालयामध्ये जाऊन आमचे पायाचे जोडे झिजलेले आहेत, तरीही त्यांनी थोडीही दखल घेतलेली नाही। म्हणजे एकीकडे त्यांचेच प्रशासकीय अधिकारी आम्हाला शिक्षक मान्यता देतात आणि दुसरे प्रशासकीय अधिकारी आम्हाला शालांत आयडी देण्यापासून वंचित ठेवतात। मग हे काय आहे? म्हणजे त्यांच्या प्रशासनामध्ये सुद्धा एकमत नाहीये का? म्हणजे आम्ही रोज यायचं आणि गोरगरिबाची मुलं आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करतोय, त्यांना शिकवण्याचं काम करतोय, पण आमच्याच मुलांना आम्ही पोट भरून जेवू घालू शकत नाही अशी समस्या आज निर्माण झाली। आज या महानगरपालिकेमध्ये राहायचं म्हणलं तर किती खर्च येतो हे सगळ्यांना माहीतच आहे। अशा या ठिकाणी 4-5 माणसाचं कुटुंब सांभाळणं ही किती अवघड गोष्ट आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये शासन आमची कोणतीही दखल घेत नाही। म्हणून आज ही आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे। माझे 5 शिक्षक बंधू या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। उद्या समजा यांच्या काही शारीरिक हानी झाली यांच्या किंवा जीवाला धोका झाला
तर याला कोण जबाबदार असणार? तर मी तर या ठिकाणी स्पष्ट सांगू शकते, याला प्रशासन सर्वस्व जबाबदार राहील. कारण ही वेळ या प्रशासनानं आणि या सरकारनं या ठिकाणी आणलेली आहे. या ठिकाणी एक तर आम्ही आमच्या शालांत आयडीवर शिक्का तरी घेऊ, नाहीतर या ठिकाणी आम्ही आमचं जीवदान तरी देऊ. या दोन गोष्टी व्यतिरिक्त तिसरी कोणतीही गोष्ट आम्ही करणार नाही. एवढंच या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं. आणि मी प्रशासनाला विनंती करते की त्यांनी आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्या. कारण आम्हीही गोरगरीब घरातली शिक्षण घेऊन या ठिकाणी आलोय. मी 2012 मध्ये नेट परीक्षा पास झालेली आहे. 2022 मध्ये खूप प्रयत्न करून या माध्यमिक शाळेच्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून रुजू झाले. 3 वर्ष जवळजवळ होत आलीत. म्हणजे एवढे कष्ट करून 3 वर्ष होत आली. बिनपगारी आज आम्ही ज्ञानदानाचं काम करतोय. मग तुम्हीच सांगा हे कितपत योग्य आहे? आम्ही बिनपगारी आमच्या घरच्यांचा सगळ्यांचा या ठिकाणी त्याग असतो. या ठिकाणी आमच्या मुलाबाळांचा, आमच्या घरच्या लोकांचा त्याग असतो. या ठिकाणी आम्ही ज्ञानदानाचं काम करतोय आणि आम्हाला त्याचा मोबदला 1 रुपयाही मिळत नाही आजच्या वेळेला. मग मला वाटतं प्रशासनानं आमची दखल घ्यावी आणि आम्हाला शाळेचा आयडी देऊन टाकावा जे आहे ते रितसर. आणि काही आमचे शिक्षक बंधू जे आहेत नवीन लागलेले त्यांनाही शिक्षकाची मान्यता देऊन टाकावी, हीच आमची प्रशासनाच्या ठिकाणी विनंती आहे. नाहीतर शेवटी निर्धार तर पक्का केलेला आहे, एक तर शाळेचा आयडी घेऊ, नाहीतर एक तर आमच्या प्राणाची आहुती या ठिकाणी देऊ. धन्यवाद. सदरच्या उपोषणासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी, शिक्षक संघटनांनी, विविध सामाजिक संघटनांनी व पालकांनी या उपोषणासाठी पाठिंबा दिलेला आहे.